आमदार हिरामण खोसकर फडणवीसांची वाढवणार डोकेदुखी, केली 5 पट भरपाईची मागणी। शेतकऱ्यांची अनावश्यक जमीन ताब्यात घेऊन NMRDAने अन्याय केल्याची तक्रार। कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर रस्त्यालगत 100 मीटर परिसर मोकळा केला जात आहे। त्यात शेतकऱ्यांची स्वतःच्याच जमिनीतली घरे आणि बांधकामे पाडली गेली। त्यामुळे शेतकऱ्यांनी या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे। नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर शहरात कुंभमेळ्यासाठी रस्ता होणार आहे। त्या ठिकाणी NMRDA संस्थेने रस्त्याच्या दुतर्फा 45 मीटर हा नियम केला आहे। मात्र महापालिका हद्दीपासून 12 किलोमीटर 100 मीटर रुंद जमीन मोकळी केली जात आहे। हे तातडीने थांबवण्याची मागणी आमदार हिरामण खोसकर यांनी केली आहे। खोसकर म्हणाले, कुंभमेळ्यासाठी घोटी ते पेंगलवाडी हा रस्ता केला जाणार आहे। त्या 51 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी देखील 45 मीटर भूसंपादन होत आहे। त्यामध्ये काही गावातील घरे देखील पाडण्यात येतील। आदिवासी आणि शेतकऱ्यांना अशा प्रकारे त्रास देणे योग्य नाही। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेल्या आठवड्यात भेट झाली होती। परिसरातील शेतकऱ्यांनी दिवाळी देखील साजरी केली नाही। दिवाळीत हे शेतकरी रस्त्यावर बसून आंदोलन करीत होते। येथे अत्यंत विदारक स्थिती आहे। याबाबतची सविस्तर कल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नात लक्ष घातले आहे। भूसंपादन करून आणि योग्य मोबदला देऊन जमिनी घेतल्या जातील असेही त्यांनी सांगितले। या भागात आदिवासी आणि मागास परिसर असल्याने जमिनींचे शासकीय मूल्यांकन अत्यंत कमी आहे। त्यामुळे सरकारी नियमाप्रमाणे तिप्पट भरपाई अत्यंत कमी ठरेल। त्याने शेतकरी आणि आदिवासींचे भले होणार नाही असा दावा आमदार हिरामण खोसकर यांनी केलाय। समृद्धी महामार्गाला जो नियम लावण्यात आला तोच नियम त्र्यंबकेश्वर रस्त्यासाठी देखील लावण्यात यावा। मिळण्यासाठी कुंभमेळ्यासाठी 100 मीटर जमीन रिकामी करण्यात येणार आहे। त्यासाठी किमान 5 पट भरपाई मिळाली पाहिजे। यामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही। मुख्यमंत्री फडणवीस त्यासाठी निर्णय घेतील असा विश्वास खोसकर यांनी व्यक्त केला। कुंभमेळ्यासाठी रस्ता मोकळा करण्यासाठी शेकडो घरे आणि इमारती बाधित होत आहेत। त्यामध्ये रुपये खर्च करून बांधलेली ही बांधकामे पाडली गेली आहेत। आज या संदर्भात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि अधिकारी पाहणी करणार होते। शेतकरी त्यांच्या वाटेकडे सकाळपासूनच डोळे लावून बसले आहेत। मात्र संध्याकाळपर्यंत कोणीही आले नाही। या पार्श्वभूमीवर आमदार खोसकर यांना आपली मागणी पुन्हा एकदा रेटली आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर।